हॅलो, चला मॅच चालू करा. आणि पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र संधी जीवनदान फलंदाज रजत पाटील या खेळाडूला मात्र मिळालंय. धावसंख्या 0 धावसंख्येवरती आपण बघतोय. सिद्धू 11 कैरे आणि त्यांच्या विरोधात सावरोली अशी बिग फाईट आहे. प्रमोशन देशमुख यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. हो, यावेळेस मात्र कडक फटका खेळलाय. डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये धाव मात्र एक सिंगल. एकच धाव इकडे मिळते एका धावसंख्येच्या मदतीनं. धावसंख्येचा श्री गणेश अकाउंट खातं मात्र ओपन झालंय. तर बॅटिंग करत असताना सिद्धू 11 कैरे टीमचं. चला, मानस मनोरे कुठे असतील तर कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचंय. चला, टाइम ऑन केलाय. 11 वाजून 10 मिनिटांनी परफेक्ट पहिला बॉल पडलाय. आणि पहिल्या 3 षटकासाठी 15 मिनिटाचा वेळ तुमच्याकडे आहे. स्ट्राईक एंडवरती विस्फोटक खेळाडू अतुल पाटीलला मात्र आपण बघतोय गोलंदाजी सुरुवात करण्यासाठी. व्हेरी फर्स्ट बॉलर. ओ, कडक फटका, एक्स्ट्रा कव्हर थ्रू, वॉर शॉट. क्रिकेटचं प्रॉपर सौंदर्य कॉपी बुक स्टाईल. बॉलला मात्र फेकून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे. अतुल पाटीलच्या बॅटमधून हा ट्रेडमार्क षटकार. प्रभाकरजी ठोंबरे साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना मी सन्मानपूर्वक मुख्य मंचावरती येण्याची विनंती करतो. आदरणीय योगेशजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. कैरे यांना देखील आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. सर्व अतिथींचं मनपूर्वक स्वागत. प्रमोदजी देशमुख यांना देखील आम्ही विनंती करू आपण मुख्य मंचावरती यावं. त्याचबरोबरीनं रोहितजी पाटील आणि सिद्धीजी पाटील या दोन्ही SDT ग्रुपच्या फाउंडरना आम्ही विनंती करू आपण मुख्य मंचावरती यावं. गणेशजी पाटील यांना देखील आम्ही विनंती करू. कैरे गणेशजी पाटील साहेब कैरे यांना देखील आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. चला, या बॉलवरती सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते. सिंगलला महत्व दिलं जाते अतुल पाटीलच्या माध्यमातून. सेन्सिबल क्रिकेटचा खेळणं देखील तितकं महत्वाचं आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका हा येत नसतो. त्यामुळे धावफलक हलतं ठेवण्याचं काम अतुल पाटील आणि रजत पाटीलच्या माध्यमातून या मॅच मध्ये केले जात आहे. धावसंख्या पोहोचली ती 8 या धावसंख्येवरती. ऐवा कॅच मगाशी कोणी घेतलाय. 200चं कॅच प्राइज आहे विजय शेठ पाटील यांच्याकडून. ते पारितोषिक घेण्यासाठी या. रजत इथे मात्र फुल लेन्थचा बॉल होता. ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता. इकडे चांगली गोलंदाजी. डॉट बॉल मात्र पडलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती पहिला गोलंदाज सागर. आदरणीय मारुतीजी ढवळकर यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होतं. त्यांच्या समवेत यशवंतजी शिंदे, अंकुशजी ठोंबरे, सतीशभाई पाटील आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेमध्ये येतो. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत या मुख्य मंचावरती करूया. आदरणीय गजाननजी पाटील साहेब ही सर्व मित्रमंडळी या व्यासपीठावरती मुख्य मंचावरती येत्या. अतुलजी लबडे साहेब यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. सर्व अतिथी वर्गाचं आपण मनपूर्वक स्मृती ट्रॉफी 2025-26 च्या विद्यमान सोहळ्यामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. हॅलो, चला, पहिल्या षटकाचा खेळ मात्र एंड झालाय. एक बॉल बाकी आहे. चला, माफ करा, नो बॉलचा कॉल पंचाने मात्र दिलाय. त्यामुळे या चेंडूवरती धावांनी टोटल धावसंख्या पोहोचली ती 10 या आकड्यावरती. फ्री हिट आहे. अतुल उडवलाय समोरच्या दिशेनं. मिनी हेलिकॉप्टर फिरवलाय लॉंग ऑन क्षेत्रामधून. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक कडक शॉट षटकार. टीमची मात्र विदाउट विकेट 16 धावसंख्येवरती पोहोचली आहे.
निर्वी 11 सावरोली हे दोन व्यावसायिक पटलावरती खेळणारे दोन्ही संघ एकमेकांच्या योगीजी पाटील यांच्या माध्यमातून पाहत आहे. सलगचे 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल कैरी संघाच्या फलंदाजांसाठी. पंकजजी देशमुख आणि भानुदासजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभपवित्र आगमन होते. त्यांना मी सन्मानपूर्वक मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. विष्णूजी कातकरी, सदानंद कातकरी, काळूराम कातकरी आणि या सर्व काळूरामजी कातकरी या सर्व सारंगवाडीतील प्रतिष्ठित नागरिकांना आम्ही विनंती करतो आपण मुख्य मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या षटकात धावसंख्या जमली 16 आणि या षटकातील चेंडूवरती गोलंदाजाचं स्वागत केलं. अतुल पाटीलच्या बॅटमधून येतोय. पहिल्या 3 चेंडूवरती फक्त सिंगल कन्वर्ट केली होती वैयक्तिक धावफलकावरती. मग त्यानंतरच्या पुढील 2 चेंडूवरती एक षटकार आपण पाहताय. चांगली बॅटिंग मैदानावरती त्याच्या माध्यमातून झळकली जाते. सलगच्या 3 षटकारासाठी कैरे टीमसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय योगेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून येत आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत. यावेळेस बॉलला उडवलाय. चेंडू हवाई सपार मिड विकेट सीमा रेषेला केलं जाते. या ठिकाणी पूर्ण 6 या धावसंख्येसाठी षटकार. चांगली बॅटिंग मैदानावरती अतुल पाटीलच्या साथीनं रजत पाटील हा खेळाडू साकार करतोय. अतुल पाटील खेळतोय 3 चेंडू खेळत असताना 13 या अंकांवरती तर त्याला चांगली 7 रिप्रेझेंट करतोय. बॅकफुट लावून फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला आणि तोपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या दिशेने करतोय वाटचाल. या ठिकाणी धावसंख्या वाचवली जाते, संरक्षित केली जाते आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक पोहोचलं जाईल 30 या अंकांवरती. टॉस जरूर हरला मात्र कर्तृत्व असं निर्माण करायचंय मैदानाच्या आतमध्ये की एका मोठ्या धावफलकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न साकारित केले जाईल. गोलंदाज स्वतः चेंडू पर्यंत पोहोचेल. 3 क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले मात्र त्यानंतर एष्ट्यांवरती चेंडू फेकत असताना कोणताही बॅकअप नव्हता, सहाय्यता नव्हती. मात्र त्यानंतर या चेंडूवरती दुहेरी धावसंख्या प्राप्त होत असताना धावफलक पोहोचेल ते 32 या अंकांवरती. 32 धावफलकावरती तुम्ही पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती चांगला खेळ करतीये. गोलंदाजापेक्षा क्षेत्ररक्षकांची दमदार कामगिरी मैदानावरती होणं गरजेची आहे कारण बॅकअप तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण करूनच त्या गोलंदाजाला यशस्वी करू शकतो. यावेळेस चांगल्या चेंडूची केली जाते फेकी. निर्धाव चेंडूच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर आहे ती 32 या अंकांवरती. अभि गडगे या स्पर्धेला एन्जॉय करतायत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करू. चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न अयशस्वी राहिला. पहिल्या षटकात धावसंख्या जरूर 16 आली मात्र यामध्ये सातत्य राहिलं जाईल का त्याच्या विपक्षात गोलंदाज ती गोलंदाजी कणखररित्या आपल्या संघाला पुनरागमन करून देईल हे सांगणारं दुसरं षटक अगदी समतोलित पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जमली 16, दुसऱ्या षटकात धावसंख्या जमली 17. 2 षटकाच्या समाप्तीनं धावसंख्या पोहोचली बिनबाद 16.05च्या सरासरीनं
33 या अंकांवरती धावफलक पाहायला मिळतोय. दरम्यान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती टेंबरी गावचे उद्योजक आदरणीय प्रभाकर ठोंबरे साहेबांना पाहतोय. त्याच्या समवेत आदरणीय प्रमोदजी देशमुख सारंगचे आमचे पाहुणे आहेत. आदरणीय मारुती ढवाळकर साहेब एक यशस्वी उद्योजक. त्याच्याच बरोबरीने माझगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय यशवंत शिंदे साहेबांना व्यासपीठावरती पाहतोय. आदरणीय रमेशजी पाटील, शशिकांत दादा पाटील, भरत दादा ढवाळकर, विशाल दादा पाटील, दिलीप दादा मालकर, सन्माननीय भाई पाटील साहेब, सगळी मंडळी आमचे माझगावचे पाहुणे आहेत. या ठिकाणी विराजमान आहेत. तदनंतर टेंबरीचे अंकुशजी ठोंबरे, नरेंद्रजी गावंडे साहेब या ठिकाणी विराजमान आहेत. सवण्याचे सन्माननीय पंकजजी देशमुख, सावण्याचे आदरणीय भानुदास दादा पाटील, तदनंतर गजानन दादा पाटील आणि दिलीप दादा मालकर या सगळ्या पाहुण्यांचं शब्द सुमनांनी आपण स्वागत करूया. सागरजी ठाकूर यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण वेलकम. ऑन साईडला बॉल आपल्याला पाहायला मिळतं डीप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, मात्र चेंडू जाईल बाउंड्री लाईन पलीकडे. होतोय फरार, येईल चौकार. प्रेक्षकांसाठी पण या ठिकाणी पर्वणी असेल. ऐवा कॅच जर कोणत्या प्रेक्षकांनी घेतली तर आदरणीय विजयदादा पाटील यांच्याकडून प्रत्येक ऐवा कॅचला 200 रुपयांचं पारितोषिक असेल. या ठिकाणी या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली जाईल 38 अंकांवरती, 37 अंकांवरती. यष्टीरक्षण खराब, सहाय्यता मिळाली खराब, आणि त्यानंतर आपण पाहताय हा येतोय 22चा चौकार. आदरणीय चंदू राणे साहेब यांच्या माध्यमातून पण ऐवा कॅचसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. म्हणजे प्रेक्षकांसाठी परवडी आहे. एक ऐवा कॅच टोटल 700 मिळतील. विजयदादा पाटील यांचे 200 आणि चंदू राणे साहेबांचे 500. पंच काय रिव्ह्यू घेतलाय? बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असेल. बिमरसाठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. चेक करतील तिसरे पंच ऑन स्क्रीन वरती. सह्याद्री शिववाक्याचे आदरणीय धीरेंद्रजी दादा ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांना आम्ही सन्मानपूर्वक अतिथी मंचावरती येण्याची विनंती करू. खऱ्या अर्थानं मानस आज कलियुग आहे आणि खऱ्या अर्थानं लोकांचा दृष्टिकोनात्मक बदल घडणं गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये आई जिजाऊ म्हणून कोण होत्या, राजे छत्रपती म्हणजे कोण होते, संभाजी महाराज कोण होते, सरसेनापती नेताजी पालकर कोण होते, मावळे कोण होते, आणि तुम्ही आम्ही श्वास आज का घेतोय, फेअर बॉल हे सांगण्यासाठी कुणाला तरी पुढे यावं लागतं. आणि त्यापैकीच सह्याद्री शिवव्याख्याते आदरणीय धीरेंद्रदादा ठाकूर यांचं या पवित्र क्रीडानगरीमध्ये शुभ पवित्र आगमन होत आहे. त्यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. सहर्ष दादा आपलं स्वागत. या वेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या तुम्ही पाहताय 41 अंकांवरती. खरं तर निखिलभाई पाटील यांचे मामाश्री आहेत आणि त्यांचं या ठिकाणी शुभ पवित्र आगमन होत आहे. चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेतील पहिली सलामीवीरांकडून अर्धशतकाची भागीदारी आपल्याला पाहायला मिळेल का? अतुल पाटीलच्या साथीनं रजत पाटीलची आक्रमक विध्वंसक फटकेबाजी. ऑन साईडला हा बॉल ड्राईव्ह केलाय. या ठिकाणी सिंगल कंप्लीट होत असताना एकेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 42 रन्स. 42 अंकावर कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अतुल पाटीलला साथ देत असताना रजत पाटीलच्या बॅटमध्ये 2 षटकार, 1 चौकार आणि उर्वरित चेंडूवरती सिंगल्स डबलला प्राधान्य. प्रेझन्स ऑफ माइंडचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक अतुल पाटील ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण अनुभवलेत, 1 सिंगल आली आहे. 3 चेंडू खेळत असताना 13 धावत संख्येचं योगदान आहे. मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे हर्षद. खोलवर टप्प्याचा चेंडू, ओव्हर पिच बॉल, ड्राईव्हचा फटका तुम्हाला ऑन साईडला पाहायला मिळेल. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एकेरीपेक्षा फार काही नाही. एकेरी धावत संख्येच्या मदतीनं धावत संख्या तुम्हाला पाहायला मिळेल 43 अंकांवरती.
बऱ्याच वेळा हे संघ एकमेकाच्या अगेन्स्ट येत असतात. या मोसमामध्ये देखील 2-3 वेळा आलेत, मात्र या वेळेस आपण पाहताय या मॅच मध्ये वर्चस्व आतापर्यंत राहिलंय बॅटिंग करणाऱ्या पंचाचा. बिमर बॉलचा अतिरिक्त चेंडूची फेकी, बिमर बॉलचा हा नो बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. नो बॉल घोषित केला आणि या चेंडूवरती धावसंख्येमध्ये विलोपनीय बदल तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचली जाईल त्या अतिरिक्त धावस फलकानं 48 या अंकांवरती. अगदी मनगटातील ताकदीचा उपयोग या चेंडूवरती पाहायला मिळाला. फिटचा हा बॉल. पिच बॉल, खोलू टप्प्याची गोलंदाजी. बॅट अँड बॉलच्या वेळेस कोणताच संपर्क पाहायला मिळत नाही. धीम्या गतीची ही गोलंदाजी या चेंडूवरती पाहायला मिळते. जरूर व्हाईट यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. बॉलर तयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. गॅप सिलेक्शन फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगावरती पोहोचेल, मात्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर हा चेंडू. चेंडू जाईल कबर सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. चौकार या ठिकाणी नक्कीच आलेला आहे. दरम्यान नयन ठोंबरे यांनी ऐवा झेल पकडला होता आणि त्या ऐवा झेलसाठी चंदू राणेसाहेब यांच्या माध्यमातून 500 आणि विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून 200 असं 700 रुपयांचं कॅश प्राईज नयन ठोंबरे या ठिकाणी मात्र जिंकताना पाहायला मिळतील. एक ऐवा कॅच पाण्याची मागणी केलेली आहे. बघा, प्रेक्षकांसाठी ती संधी आहे. हा चिठ्ठीमध्ये नाव असेल नयन ठोंबरे यांचं नाव लिहून घेऊया आपण. धावसंख्या पाहताय 3 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा. सलामीवीरांकडून पहिलं अर्धशतक झळकवणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये. खेळ आवडला असेल सिद्धू 11 कैरे टीमच्या आघाडीच्या जोडीचा तर होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. धावसंख्या पोहोचली 52 या आकड्यावरती. रजत पाटीलच्या बॅटमध्ये आपण पाहताय 3 चौकार 2 षटकार आणि याच बरोबरीने रजत पाटीलचं योगदान आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 32 या धावसंख्येचा आणि त्याला चांगली साथ देतोय, चांगले रिप्रेझेंट करतोय. 4 चेंडू खेळत असताना 2 षटकार 2 सिंगल, एकूण 14 धावसंख्येचं योगदान. टीमची एकूण धावसंख्या तुम्हाला जर पाहायला मिळेल ती 52 या आकड्यावरती आहे. मात्र एकंदरीत रजतच्या 32 आणि अतुलच्या 34 ॲज अ कॅल्क्युलेट बोलायचं झालं तर ही धावसंख्या पोहोचली जाते ती 46 पर्यंत. उर्वरित धावसंख्येचं कॅल्क्युलेशन एक्स्ट्राच्या स्वरूपानं पोहोचलं ते 52 या आकड्यावरती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या पोहोचली जाते. कलोते विभाग प्रमुख आदरणीय तुळशीराम दादा पाटील यांचं आगमन मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत आदरणीय कमलाकरजी बोराडे साहेबांचं या ठिकाणी मात्र आगमन होताना पाहायला मिळत आहे. खरं तर विभाग प्रमुख चषक 2026 कलोतेची दमदार जी स्पर्धा पाहिली होती त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक हे त्रिकूट मात्र या ठिकाणी आलेले आमचे दीपक दादा पाटील हे देखील या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत. सगळ्यांचं आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करूया. प्रोजेक्ट स्कोर अंदाजक धावफलक 70 ते 75. ऑन साइडला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतील. एक टप्पा पडल्यानंतर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू होतोय फरार. येईल या चेंडूवरती चौकार. अगत चौकाराच्या साहाय्याने केलं. स्लॉग वरच्या षटकात हाणामारी, आक्रमकता, विध्वंसता आणि या फटक्यांसाठी अतुल पाटील हा खेळाडू जाणला जातो. 4 चेंडूवरती 4 षटकार, 3 चेंडूवरती 3 षटकार, सलगचे 2 चेंडूवरती 2 षटकार, सलगच्या 4 चेंडूवरती 4 चौकार. या फटकेबाजीसाठी हा खेळाडू जाणला जातो. ऑन साइडला फटका बैठक फटका खेळायचा होता. बॅटीला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क हवा तसा पाहायला मिळत नाही. या धीम्या गतीची ही गोलंदाजी मैदानावरती या चेंडूवरती पुनरागमन करून देते. गोलंदाजीच्या पटलावरती साहिल हा खेळाडू पाहायला मिळतोय.
साहिल घोसाळकर या गोलंदाजावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण, दुसऱ्या चेंडूवरती पुनरागमन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे अतुल पाटीलच्या समोर. यष्टीरक्षक अतुल साठी फिल्डिंग रचना बदलतोय, कारण अतुलचे फटके जर तुम्ही पाहिले तर मिड विकेट, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या फटक्यांमध्ये, या विभागांमध्ये त्याची चांगली फटकेबाजी होते. आणि अशा वेळेस क्षेत्ररक्षण बदललं, चेंडू व्हाईट यॉर्कर आला आणि यावेळेस आपण पाहतोय डीप मध्ये हा बॉल राहिला. आणि या ठिकाणी आपण पाहताय चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. एकूण धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळू शकेल ती 56 या आकड्यावरती. 56 रन्स, लॉस ऑफ 0. या स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी आपल्याला पाहायला मिळते या सलामीवीरांकडून. कमालीची गोलंदाजी, कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सावरोलीच्या या खेळाडूकडून पाहायला मिळतोय. हम भी किसी से कम नाही आहे. बाजीराव सिंगम अजून बाकी आहे, कारण मॅच अजून झालेली नाही आहे, कारण आमचा देखील खेळ बाकी आहे. ही सांगणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सावरोली गावाचा हा कोहिनूर हिरा स्लॉगवरच्या षटकामध्ये कमालीचा खेळ करतोय. चेंडू या ठिकाणी पहिला चेंडूवरती जरूर चौकार आला, त्यानंतर एसटी रक्षकाने क्षेत्ररक्षण बदललं आणि बदललेल्या क्षेत्ररक्षणानं मोठ्या फटक्यांपासून मोठ्या खेळाडूला थांबून ठेवलं. सलगचे 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळतात. षटकातील 5 चेंडू झालेत आणि धावसंख्या खर्च केली आहे ती फक्त एका चौकाराच्या बरोबरीनं. 4 गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. मात्र ऑन स्ट्राईक वरती अतुल पाटील कडून भरपूर अपेक्षा आहेत त्या कैरे संघाच्या समर्थकांना. या ठिकाणी सारंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुरेश दादा पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सुरेश पाटील साहेबांना विनंती करेन की सन्मानपूर्वक आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. एक धाव आली आहे. दरम्यान खरं तर सावरोली गावचे युवा उद्योजक यश वादल यांच्याकडून सावरोली टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. आयोजनाला पण शुभेच्छा दिलेल्या आहेत. यश वादळ युवा उद्योजक सावरोली, आपलं स्वागत. धावसंख्या पोहोचली जाते 57 या आकड्यावरती. गरज असेल सावरोली टीमला 58 धावसंख्येची. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली, पहिल्या चेंडूवरती चौकार आला, उर्वरित 4 चेंडू डॉट आले. या षटकामध्ये 5 ही धावसंख्या पाहायला मिळाली. धावसंख्या पोहोचली जाते 4 षटकाच्या समाप्ती अखेरीस 57 या आकड्यावरती 58 धावसंख्येचं लक्ष असेल. 58 धाव्यांची गरज असेल, परंतु या ठिकाणी व्यासपीठावरती सारंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुरेश दादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. आणि पाहुण्यांच्या सन्मानाकडे मात्र आपण आता जातो आहे. बरीचशी पाहुणे मंडळी, मला वाटतं व्यासपीठावरती आता बसायला पण जागा नाही आहे, एवढी पाहुणे मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. हे निखिल पाटील यांच्यावरती असलेलं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे सगळी मंडळी आलेली आहेत. सन्मानाकडे आपण वळूया. सर्वात पहिले आपण प्रभाकरजी ठोंबरे यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. चला, ज्यांच्या ज्यांच्या नावांचा उल्लेख केला जाईल त्यांना विनंती आहे की आपण तो सन्मान घेण्याकरिता या ठिकाणी यावं. प्रमोददादा देशमुख यांचा पण सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रमोददादा देशमुख यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. प्रमोददादा देशमुख साहेबांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करतोय. सारंगचे आमचे पाहुणे आहेत. तदनंतर आदरणीय एक यशस्वी उद्योजक मारुती ढवाळकर साहेबांचा सन्मान केला जाईल. मी सन्माननीय मारुती ढवाळकर साहेबांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार करायचा आहे. बॅटिंग टीमला विनंती आहे, सलामीची जोडी लगेच आपण मैदानाच्या दिशेने रवाना करायची आहे. आदरणीय मारुतीदादा ढवाळकर साहेबांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी करतोय. तदनंतर माजी उपसरपंच ग्रामपंचायत माझगावचे यशवंत शिंदे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. मी माजी उपसरपंच ग्रामपंचायत माझगाव आदरणीय यशवंत शिंदे साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि या सन्मानाला आपण मात्र या ठिकाणी स्वीकारित करायचं आहे. अतिथी देव भव, गेस्ट इज गॉड असं म्हटलं जातं. मेहमान भगवान समान होते आहे आणि त्या पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय.
खरं तर आदरणीय यशवंत शिंदे माजी उपसरपंच ग्रामपंचायत माझगाव यांचा पण सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. भरत ढवाळकर साहेबांना विनंती आहे की आपण सन्मानाला स्वीकारित करा. पुढील मॅचचा टॉस मात्र आपण करूया. इनिंग ब्रेक झालेला आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये RCC रीस आणि त्यांच्या विरोधामध्ये आई भवानी क्रियांश 11 साई बी या टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं. लवकर यायचे टॉस करण्यासाठी. भरत ढवाळकर साहेबांचा पण सन्मान आपण करणार आहोत. त्यानंतर विशालदादा पाटील यांचा पण सन्मान केला जाईल. आदरणीय विशालजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण देखील यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. विशालदादा पाटील यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत. भरत ढवाळकर साहेबांचा आपण सन्मान या स्पर्धेमध्ये करणार आहोत. पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान करताना आमची ऑर्गनायझिंग कमिटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यानंतर दिलीप दादा मालकर यांचा पण सन्मान केला जाईल. मी दिलीप दादा मालकर यांना विनंती करेन की आपण देखील सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी मात्र करायचा आहे. फोटोग्राफर मित्र आमचे जाम बिजी असतील. आता पाहुणेच एवढे आलेले आहेत. सन्मान आपण करूया. आदरणीय दिलीप दादा मालकर विशालदादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये या ठिकाणी केला जाईल. ऑर्गनायझिंग कमिटी कर्तव्य दक्ष मॅच सुरू करायची आहे. मॅचकडे आमचं लक्ष असेल पण एवढे सगळे पाहुणे आलेले आहेत त्यांचा सन्मान आपण करतोय. पहिल्याच बॉलवरती आखूड टप्प्याचा चेंडू होता. प्ले अँड मिस. चला पाहुण्यांचा सन्मान आदरणीय दिलीप दादा मालकर यांचा पण सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यांना देखील विनंती आहे की आपण या सन्मानाचा मात्र स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. तदनंतर भाई पाटील साहेब यांचा पण सन्मान केला जाईल. भाई पाटील साहेब आपल्याला विनंती आहे की आपण या लगेच. चला मॅचकडे लक्ष असेलच. थोडीशी दिलगिरी असेल. चौकार या ठिकाणी आलेला आहे. भाई पाटील साहेबांचा सन्मान. तदनंतर अंकुश ठोंबरे साहेब आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. अंकुश ठोंबरे यांना विनंती आहे की आपण यायचे सन्मान स्वीकारण्यासाठी. तदनंतर आदरणीय नरेंद्र गावंडे साहेबांचा पण सन्मान केला जाईल. नरेंद्र गावंडे साहेब यांना पण विनंती आहे. लगेच या ज्यांची नावं आम्ही घेतोय कारण मॅच सुरू आहे तिकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे विनंती आहे की ज्यांच्या नावांचा उल्लेख आम्ही करू त्यांनी सन्मान आपला स्वीकारण्यासाठी यावं. चांगला चेंडू ऑन साईडला गॅपमध्ये. बॉल मात्र घरंगत चाललाय लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर अटेम्प्ट करताय. डाईव्ह लगावली गेली आहे. बॉलला मात्र अडवलं गेलं. त्यानंतर पंकज देशमुख यांचा पण सन्मान केला जाईल. आदरणीय पंकजजी देशमुख यांना विनंती आहे सन्मान स्वीकारावा.
चला या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. त्यानंतर अतुल दादा लबडे यांना पण विनंती आहे की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय अतुल दादा लबडे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारायचा आहे. अतुलजी लबडे साहेब. त्यानंतर सतीश दादा पाटील यांचा पण सन्मान केला जाईल. आदरणीय त्यानंतर आपण कावराम कातकरी यांचा सन्मान करणार आहोत. मी कावराम कातकरी यांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा मात्र आपण स्वीकार करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये पाठलाग सुरू आहे. 58चा आणि धावा झालेल्या आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती म्हणजे विजयासाठी 48 धावांची गरज. 18 चेंडू बाकी असतील आणि 48ची गरज. चला कारुराम कातकरी, विष्णू कातकरी यांचा पण सन्मान केला जाईल. चला विष्णू कातकरी साहेब, आपण या. सदानंद कातकरी यांना पण विनंती आहे आपण देखील या सन्मानासाठी. या विष्णू कातकरी, सदानंद कातकरी आपल्याला विनंती आहे की सन्मान घ्यायचा आहे. कावराम कातकरी आमचे आणखीन एक आहेत, त्यांना विनंती आपण पण या. हा टॉस करून घेणार आहोत आपण. दोन्ही टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस आपण या ठिकाणी करून घेऊया. एका बाजूला आई भवानी क्रियांश 11 साई बी आणि त्यांच्या विरोधामध्ये RCC रिस, या दोन टीम दरम्यान ते बॅटल मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि टॉस मात्र आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय धीरेंद्र ठाकूर साहेब, सुप्रसिद्ध शिव व्याख्याते, यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. दमदार मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. आणि आदरणीय धीरेंद्र दादा ठाकूर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. या दादा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस करण्यासाठी. सन्मान आपण त्या ठिकाणी पाहुण्यांचा केलेलाच आहे. टॉस पण आपण त्या ठिकाणी करणार आहोत. चला निखिल भाईंना विनंती आहे टॉस पण घ्या. दोन्ही कर्णधार आलेले आहेत. पाहुण्यांचा सन्मान आपण करतोयच. टॉस करणं देखील तितकंच महत्त्वाचं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद या ठिकाणी झालेले आहेत. फलंदाज बाद झालेले आहेत. सगळ्या पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. खरं तर बाकी आमचे जेवढे पाहुणे आहेत त्यांचा सन्मान आपण आता इनिंग ब्रेक नंतर घेऊया. चला पाहुण्यांचा सन्मान झालेला आहे. धीरेंद्र दादा ठाकूर यांच्या हस्ते टॉस करून घ्या. लगेच दोन टीम्स त्या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि आदरणीय धीरेंद्र दादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. चला टॉस करून घेऊया. एका बाजूला अनिकेत मोकल, आई भवानी क्रियांश 11 साई बीचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला RCC रिसचे कॅप्टन शंकर पारंगे. टॉस सुप्रसिद्ध शिव व्याख्याते धीरेंद्र दादा ठाकूर यांच्या हस्ते आपण केलेला आहे. आणि टॉस जिंकलाय RCC रिस संघाने. टॉस जिंकलाय. मॅचकडे जाऊया शुभम म्हात्रे सरांकडे. हॅलो, थँक्यू सो मच मॅडम्स, वेलकम बॅक. अगदी सिद्धू 11 कैरे आणि सावरवली अशी बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. 58 धावा चेस करायच्या आहेत. सेकंड ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. टोटल धावा संख्या धावफलकावरती 11 पाहायला मिळते. 47ची मात्र गरज आहे. फलंदाज एक मात्र बाद झालाय. बाद होणारा खेळाडू आदित्य बेसल्याला आपण बघितलाय, लवकर विकेट गेली आहे. त्यानंतर रोहित पाडगे आणि गौरव घोसालकर ही A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सावरोलीसाठी मात्र आपण इथे बघणार आहोत. दोन्ही विस्फोटक खेळाडू आहेत. तत्पूर्वी एक सन्मान सुप्रसिद्ध शिव व्याख्याते आदरणीय धीरेंद्र दादा ठाकूर यांचा या ठिकाणी आपण करणार आहोत. धीरेंद्र दादा ठाकूर यांना विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. ओ, पहिला बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामधून सीमारेषा पार पाठवून दिलाय. हा ट्रेडमार्क शॉट आहे या खेळाडूचा. दमदार
या ठिकाणी सन्मान केला जातोय सुप्रसिद्ध शिवव्याख्याते आदरणीय धीरेंद्र दादा ठाकूर यांचा सन्मान. तदनंतर सन्माननीय मनोदय स्कूलचे ट्रस्टी हेमंत म्हस्कर साहेबांचं पण स्वागत या ठिकाणी केलं जाईल. हेमंत म्हस्कर साहेबांना विनंती आहे की आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान स्वीकारण्यासाठी. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. 17 धावा धावा फडकावरती 3 बॉलचा खेळ मात्र संपलाय. गोलंदाजीच्या मार्कवरती प्रतीक. चांगला बॉल होता. इकडे मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसवला. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहित पाडगेला आपण पाहता. एक चांगला विस्फोटक फलंदाज आहे आणि आज अगदी मोठी धावसंख्या बनवायची आहे. तिथे फार इम्पॉर्टंट रोल फलंदाज रोहितला मात्र निभवायचा आहे. अगदी सावरवली टीमची रन मशीन म्हणून त्याची ओळख आहे. हो, यावेळेला मात्र लिव्ह केला, बॉल सोडून दिलाय. एक्स्ट्रा धावसंख्येचा पंचाने इशारा दिला. एक्स्ट्राची रन मिळते. धावसंख्येत बदल, धावसंख्या मात्र 18 वरती पोहोचली आहे. अगदी चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे. सन्माननीय अतिथी माजी उपसरपंच विजय शेठ ठोंबरे आणि त्यांच्या सोबत आपण सचिन ठोंबरे असतील, युवा उद्योजक, त्यानंतर नरेश शेठ पाटील असतील, नरेश शेठ ठोंबरे असतील, एक लेजंड खेळाडू प्रवीण शेठ ठोंबरे असतील, जे शाखा प्रमुख आहेत, त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. अतिथी मान्यवरांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. टोटल धावसंख्या 22. तर आदरणीय एक जबरदस्त उद्योजक असरोटी गावचे सचिन दादा ठोंबरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व सचिन दादा ठोंबरे यांचं करूया हार्दिक हार्दिक स्वागत. या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 नंतर टीमची टोटल धावसंख्या मात्र 24 वरती पोहोचली आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी सावरोल टीमला मात्र 34 धावसंख्येची गरज. 12 चेंडू आणि 34ची गरज आहे. परंतु कलोते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख कलोतेचे आदरणीय तुळशीराम दादा पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी तुळशीराम पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तुळशीराम पाटील साहेबांचा सन्मान आपण घेऊया. निखिलभाई पाटील यांना विनंती आहे की आदरणीय तुळशीराम दादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र आपण करायचं आहे. त्यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून विभाग प्रमुख चषकाचं दमदार आयोजन कलौतेच्या क्रीडांगणावरती नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं होतं. ते तुळशीराम दादा पाटील जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण केलेला आहे. चला या ठिकाणी पुढील सन्मान केला जाईल. कलौतेचे शाखा प्रमुख आदरणीय कमलाकर बोराडे साहेबांना विनंती आहे. कमलाकर बोराडे साहेब प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या आणि या सन्मानाचा आपण मात्र या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. सन्माननीय कमलाकर शेठ बोराडे शाखा प्रमुख कलौते, त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केला जाईल. तदनंतर आदरणीय दीपक दादा पाटील यांचा पण सन्मान आपण करणार आहोत. दीपक दादा पाटील यांना विनंती आहे की आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या सन्मानाचा मात्र स्वीकार करण्यासाठी. मॅचकडे आपण आता नक्कीच वळणार आहोत. दीपक दादा पाटील यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये आपण या ठिकाणी करतो आहे. चला मॅच अजिबात थांबू नका. इकडे पाहुणे बरेचसे आहेत त्यामुळे थोडीशी पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपलं लक्ष आहे, पण मॅचकडे पण लक्ष आहे. फुल टोल वसूल आउट ऑफ द पार्क, षटकार ठोकलाय. कमालीचा स्ट्रोक सन्मान या ठिकाणी करतोय शाखा प्रमुख कलौते कमलाकर बोराडे साहेबांनंतर आदरणीय दीपक दादा पाटील ज्यांची मैत्री चषक 2026 ची दमदार स्पर्धा 8 एप्रिल ते 11 एप्रिल रोजी पाहायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ साठी बाईक पण आपल्याला पाहायला मिळणार आहे. दीपक दादा पाटील यांचा सन्मान आपण केलेला आहे. तदनंतर अशोक देशमुख साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आदरणीय अशोक देशमुख साहेबांना विनंती आहे की सन्मान आपण स्वीकारित करण्यासाठी यावं. अशोक देशमुख साहेबांनंतर गुरुनाथ पालांडे साहेबांचा सन्मान केला जाईल.
गुरुनाथ पालांडे साहेबांना विनंती आहे की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. तदनंतर सारंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुरेशदादा पाटील यांचा पण सन्मान केला जाईल. तिसऱ्या पंचांकडे जाऊया. चला, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केलेली आहे. अशोक देशमुख साहेब, गुरुनाथ पालांडे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय. तदनंतर Fair सारंग delivery. ग्रामपंचायतीचे फेर आहे. सारंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आदरणीय सुरेशदादा पाटील यांना विनंती आहे की या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण यावं, ही आपल्याला विनंती असेल. सुरेशदादा पाटील साहेबांचा सन्मान फेअर फेअर आहे. फेअर फेअर सांगितलेलं आहे. तिसरे पंच आहेत तुमचे 12वे आहेत. पंच ऑफिशियल आहेत, त्यांनी सांगितलेलं आहे. सगळे नियम त्यांना माहिती आहेत. चला, तिसरे पंच ऑफिशियल आहेत, त्यांनी बघितले, त्यामुळे कोणताच ऑब्जेक्शन त्यांच्यावरती नोंदवू शकणार नाही आहेत आपण. त्यामुळे विनंती आहे त्यांचा जो निर्णय आहे तो मान्य करावा लागेल. ऑफिशियलच आहेत, अंपायरिंग पॅनल मधलेच ऑफिशियल तिसरे पंच आहेत. चला, पुढील सन्मान आपण या ठिकाणी करून घेऊया केशव ठोंबरे साहेबांचा. केशव ठोंबरे साहेबांना विनंती आहे की सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. हॅलो. चला, तिसऱ्या पंचाने चेक केलं आणि तुमचा 12वा खेळाडू देखील इथे आहे. ऑफिशियल पंच आहेत. कांद्यावरून बॉल गेलाय. रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. चला, पंचांचा निर्णय अंतिम आहे. इथे मात्र फेअर डिलिव्हरीचा पंचांनी डिसिजन दिलाय आणि ऑफिशियल पंच आहेत, त्यामुळे तो निर्णय तुम्हाला अंतिम ठरवावाच लागेल. तो तुम्हाला ऍक्सेप्ट करायचा आहे. चला, थोडं स्पीडअप करा. क्रुशियल मोमेंटला मॅच मात्र आली आहे. बिग फाईट सिद्धू 11 खैरे आणि सावरोली अशी बघतो आपण. धावसंख्या टोटल धाव फळक्यावरती चेतन 30 झाली 30 आणि जिंकण्यासाठी अजूनही 28 धावसंख्येची गरज. 10 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 10 बॉल आणि 28 गोलंदाजीच्या मार्कवरती रॉयल पाटील. नावाप्रमाणे गोलंदाजी मात्र करावी लागेल. बॉल चांगला होता, फटका त्याहून चांगला आहे. ऑन साइडला भिरकावलाय, एका टप्प्यावरती फ्लाय होत बॉल चालाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार रोहितच्या पाठमधून. उपसरपंचाचा नाद नाही निखिल भाईचा, नाद नाही निखिल पाटीलचा. ह्याच्या संस्कृती कष्टाला बक्षीस लावलंय लाखाचा, बक्षीस लावलंय लाखाचा. ग्रामीण क्रिकेट सामने रंगलेत प्रकाश जोतात, हे ग्रामीण क्रिकेट सामने रंगलेत. थँक्यू डीजे. गौरवच्या बाटमधून हा दमदार चौकार, मच निडेड चौकार आलाय. अशाच मोठ्या फटक्यांची मात्र नितांत गरज आहे. ते बॅटिंग करणारा सावरोल टीमला धावसंख्या टोटल 34 वरती पोहोचली आहे. 9 चेंडू आणि आता 24 धावसंख्येची मात्र गरज. एक्सलेंट करायला मात्र आता सुरुवात केली आहे. धाव गतीवरती थोडासा प्रभाव देण्याचा प्रयत्न इकडे केला जातोय. रॉयलचा बॉल, ओहो, गतीमध्ये परिवर्तन. हा बॉल देखील फिरवलाय, टप्पा पडला आणि बॉल मात्र बाहेरच्या दिशेने टर्न झालाय. ही खासियत राहिली आहे सातत्यानं व्हेरिएशन करणं. हे चांगलं माहिती आहे रॉयल पाटील या गोलंदाजाला आणि व्हेरिएशनसाठी हा गोलंदाज मात्र ओळखला जातोय. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत असताना मात्र आपण बघतोय. शॉर्ट बॉल होता, ऑन द राईस पिक केलाय बॉलला, पिकअप स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा दमदार षटकार गौरवच्या पाठमधून. दरम्यान वडगावचे आमचे पाहुणे आदरणीय वासुदेव दादा जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वासुदेव जाधव साहेब वडगाव यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. 7 बॉल आणि 18 धावसंख्येची मात्र गरज. दमदार बॅटिंग आणि या मॅच मध्ये मात्र आता सावरोली संघ पूर्णपणे इन करताना आपण बघतोय. 7 मध्ये 18 रन्स करायचे आहेत. फार महत्वाचा असेल हा बॉल, कारण या बॉलवरती जर मोठा फटका आला तर शेवटच्या षटकामध्ये आव्हान अगदी थोडं कमी असू शकतं, परंतु जर डॉट आला तर मात्र एक माफक आव्हान शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 7-18 समीकरण गोलंदाजीच्या मार्कवरती रॉयल. ओ, फुल टॉस बॉल होता,
नो बॉलचा कॉल केलाय पंच आणि बिमरचा हा नो बॉल आहे. आणि इकडे मात्र काय घडलंय 1+1 अशा 2 धावा मिळतात. क्रुशियल मुवमेंट वरती शुभम म्हात्रे सर या ठिकाणी चुकी आपण पाहिलेली आहे. रॉयल पाटील ज्यांचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आपण देऊया. दरम्यान या ठिकाणी कैरे टीम जिंकली तर आदरणीय टेंबरीचे संदीप दादा पाटीलचे मामा आहेत, त्यांना त्यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं पारितोषिक कैरे टीमला दिलं जाईल. फ्री हिटचा बॉल आहे. उघडा डोले पहा नीट. नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. सुवर्ण संधी आहे फलंदाजासाठी. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. ओ बॅटच्या फ्लो मध्ये आला नाहीये. मागे चला अतुल आहे तिथे. झेल घेतलाय परंतु फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज बाद नाहीये, त्यामुळे यार धाव मिळेल ती एक सिंगल. आणि 3 षटकांचा खेळ मात्र इथे संपलाय. 3 षटकानंतर फलंदाजी करणारा सावरोली संघ मात्र पोहोचलाय तो 43-43 आकड्यावरती. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी मात्र 15 धाव संख्येची गरज. 6 बॉलमध्ये 15 करायच्या. तत्पूर्वी गजानन दादा पाटील यांचा सन्मान आपण करून घेऊया. आदरणीय गजानन पाटील साहेबांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि या सन्मानाचा या ठिकाणी मात्र आपण स्वीकार करायचा आहे. बरीचशी मान्यवर मंडळी आमच्या या व्यासपीठाची शोभा वाढवताना या स्मृती चषक टेंबरीच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी, या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी आलेली आहेत. आणि त्यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे गजानन दादा पाटील आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मात्र करतोय. वासुदेव जाधव साहेब वडगावचे आमचे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी लगेचच केला जाईल. वासुदेव जाधव यांना विनंती आहे की आपण यावं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि या सन्मानाचा स्वीकार करा. यायचं आहे वासुदेव जाधव साहेब, या आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला बॅक टू द मॅच. 6 बॉल आणि 15 धाव संख्येची मात्र गरज. रफ अँड टफ मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र चालू आहेत. दोन्ही टीम हार मानण्यामध्ये नाही आहेत कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. सिद्धू 11 कैरे आणि सावरोली. आणि जिंकण्यासाठी 6-15 इक्वेशन कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. कैरे संघाला अभिषेक गडगे आणि उमेश पाटील यांच्या माध्यमातून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचे देखील धन्यवाद आम्ही या स्पर्धेच्या वतीनं व्यक्त करतोय. तर पंचांचा मात्र चला पंचांनी रिव्ह्यू घेतलाय आणि तिसरे पंच चेक करतील. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. क्लोज कॉल आहे त्यामुळे तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. या ठिकाणी आपल्याला पाहुण्यांचं आगमन होताना पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पार्टीचे रिस पंचायत समितीचे अध्यक्ष आदरणीय सागरदादा सुखदरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये असेल. या ठिकाणी पारितोषिक कैरे टीमसाठी आहे. तिसरे पंच चेक करतायत परंतु टेंबरीचे संदीप मामा पाटील यांच्याकडून कैरे संघ जिंकला तर 3,000 रुपयांचं पारितोषिक. चला तिसरे पंच चेक करतायत. थोडासा क्लोज कॉल आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी रिस पंचायत समिती अध्यक्ष सागरदादा सुखदरे यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावर. हार्दिक स्वागत. हॅलो. चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. थोडासा क्लोज कॉल होता परंतु लाईन पासून बॉल थोडासा आतमध्ये टर्न झालाय आणि चांगली टेक्नॉलॉजी ग्रामीण टेनिस क्रिकेट टीमच्या माध्यमातून इकडे वापरण्यात आली आहे. डॉट बॉल आलाय. पहिलाच बॉल लिव्ह केला होता आशाभूत नजरेनं बॅट्समॅन रोहित पाडगे या फलंदाजानं, परंतु डॉट बॉलची सांगतच झाली आहे. 5 बॉल आणि 15 धाव संख्येची मात्र गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटचा गोलंदाज
राहुल राठोडला आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतंय कशा पद्धतीनं बॉल थोडासा आतमध्ये वळालाय. चला थँक्यू. 5 बॉल आणि 15 राईट अमोर द विकेट. राहुलचा बॉल. ओ वेग होता या बॉल मध्ये, पडून खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. अशा वेळेला असे फटके खेळणं मित्र म्हणे थोडेसे चुकीचे आहेत. तर ह्या सध्याच्या स्थितीला मोठे फटके हवेत, मग ते कसेही येऊ दे. सिंगलचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट झाली आहे आणि 4 चेंडूमध्ये आता 14 धावसंख्येची मात्र गरज. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन आपल्याला आता गौरव घोसालकर पाहायला मिळतोय. अगदी टीमचा सरसेनापती आहे. नेहमी संकटातून त्याच्या माध्यमातून संघाला बाहेर काढण्याची जिम्मेदारी असते. आज देखील ती जिम्मेदारी त्याच्यावरती आहे, परंतु इथे चांगला खेळ करावा लागेल. 4 मध्ये 14 धावा चेस करायच्यात. अतिशय क्रुशल मोमेंटला मॅच पात्र आली आहे. 2 मोठे फटके हवेत, 2 बिग हिट पाहिजेत. ते बिग हिट येतील का? ओर द विकेट. ओ जबरदस्त गोलंदाजी, प्रचंड वेगाने बॉल रिलीज केलाय. बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन इथे होत नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉलची मात्र सांगता. काही दर्जेदार गोलंदाजी राहुल राठोडच्या माध्यमातून. अगदी वेगाचा बेताज बादशाह आहे हा गोलंदाज. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी मात्र करतोय. 3 चेंडू आणि 14 धाव संख्येची मात्र गरज. 3 मध्ये 14 धावा मात्र करायच्यात. फार महत्वाचा बॉल आहे. इथे जर बिग आला नाही, डॉट बॉल आला तर कैरे संघ या सामन्यामध्ये मात्र पूर्णपणे डॉमिनेट करू शकतोय. ओर द विकेट. गोलंदाजीच्या रनअप मध्ये चुकी पाहायला मिळते. पंचांचा डेड बॉलचा निर्णय, थोडासा प्रेशर दबाव बॅटर्स आणि बॉलर्स वरती मात्र जाणवतोय. सध्याचा मोमेंट देखील तसाच झालाय. 3-14 इक्वेशन, कोण जिंकेल कोण हरेल हे सांगणं मात्र अशक्य आहे. महत्वाच्या क्षणाला मॅच, परंतु मोठे फटके हवेत. फलंदाजी करत असताना सावरुली टीमला 58चा चेस मात्र करायचा आहे. 3 बॉल आणि 14ची गरज. शॉर्ट बॉल होता, प्लॉट मध्ये पाठवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू, झेलची संधी, बॉल स्टॉप केलाय. परंतु इथे काय घडतंय? पंचांचा नो बॉलचा कॉल. अर्थातच हा ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे. ओव्हर स्टेपचा नो बॉल आलाय. त्यानंतर मग इथे धावा मिळाल्या त्या 2, 1+2 अशा 3 धावा या मोमेंटला मिळतात. धावा संख्या पोहोचली ती 47 वरती. 3 चेंडू आणि 11 धाव संख्येची मात्र गरज. महत्वाचा मोमेंट होता. अशा मोमेंटला चुका मात्र गोलंदाजाकडून घडल्या जातात. ओव्हर स्टेपचा नो बॉल गोलंदाज राहुल राठोडनं मात्र फेकलाय आणि त्याच्यावरती झेलची संधी देखील होती. आपण फिल्डर पंकजला पाहताय तिकडे. बॉलला चांगला स्टॉप केला. धावसंख्या धावफलक्यावरती टोटल पोहोचली ती 47. 3 चेंडू आणि 11 धावसंख्येची मात्र गरज. फ्री हिटचा बॉल आहे, त्यामुळे आता सुवर्ण संधी आहे फलंदाज गौरवसाठी. कोणत्याही पद्धतीने हा फटका मात्र खेचावाच लागेल. सोडून दिला बॉल, लिव्ह केला, लेफ्ट केला, लेग स्टिक सोडून गेलेला बॉल पंचांनी मात्र वाईट दर्शवला. एक्स्ट्राची धाव मिळेल. एक्स्ट्रा धावसंख्येच्या बरोबरीने धावसंख्या मात्र 48 वरती पोहोचली. 3 चेंडू आणि 10 धावसंख्येची मात्र गरज. काय घडतंय मैदानावरती? एक्स्ट्रा धावा खूप साऱ्या बहाल केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावसंख्येच्या मदतीने धावफलक हलतं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रोहित पाडगे, गौरव घोसालकर, मी मगाशी सांगितलं टीमची A1 जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि भरपूर वेळा या दोघांनी संघाला संकटातून बाहेर काढले. टीमचे संकट मोचक आहेत आणि आज देखील तेच काम करतील का? बॉल तयार. ओव्हर द विकेट. आता सोडून दिलाय. वाईट बॉल. खूप एक्स्ट्रा धावा, एक्स्ट्रा बॉल राहुल राठोडच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. अशा पद्धतीने जर गोलंदाजी केली तर मग समोरच्या संघासाठी मॅच अगदी सहज आणि सोपी बनवू शकते. धावसंख्या झाली ती 49 आणि जिंकण्यासाठी आता 3 बॉल आणि 9 धावसंख्येची मात्र गरज. गोलंदाजावरती थोडासा प्रेशर आहे, त्याचमुळे आपण बघतो एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत. रनअप पाहिला नाही या गोलंदाजाचा. लॉंग रनअप आहे, अगदी 15-20 पावलांचा हा स्टार्टअप आहे. ओव्हर द विकेट. चांगला बॉल आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप मध्ये खेळाडू स्वतः फॉलो थ्रूचा वापर केलाय. बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न आणि धाव मिळते ती एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 50. 50 अप
50 धावा सावरूड टीमनं मात्र कंप्लीट केल्यात. आयवा कॅच साठी आपण बघतोय विजय शेठ पाटील यांच्याकडून 200 आणि चंद्रकांतजी राणे यांच्या माध्यमातून 500, टोटल 700चं पारितोषिक प्रेक्षकांसाठी मात्र आहे. 2 बॉल आणि 8 धावसंख्येची मात्र गरज. फार महत्वाचा बॉल आहे, टर्निंग बॉल आहे. इथे जर डॉट बॉल आला तर मग शेवटच्या बॉलवरती अगदी कैरे टीमच्या बाजूने सामना असेल, परंतु एखाद दुसरी धाव जरी या बॉलवरती आली तर मग 1 बॉल 5, 1 बॉल 6 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा फार महत्वाचा नियम आहे, त्यामुळे हा महत्वाचा बॉल आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ बॉलिंग करणाऱ्या कैरे टीम कडून मात्र घेतला जातोय. 2 बॉल मध्ये 8 धाव संख्येची गरज. स्ट्राईक एंड वरती बॅटर रोहित पाडगे. ओहो, या वेळेला मात्र थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न होता. अशा पद्धतीचे फटके या मोमेंटला जर खेळले तर काम थोडस कठीणच होईल. तर सध्याची ती वेळ नाहीये. या वेळेला मग सरळ बाटना फटके खेळण्याचा प्रयत्न करायला हवाय. आडवे तिडवे फटक्यांची ही वेळ नाहीये. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलाय गोलंदाज राहुल राठोड. या गोलंदाजानं फार चांगली गोलंदाजी, एक्स्ट्रा धावा खर्च करून सुद्धा आता मॅच मध्ये कैरे संघ मात्र पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करताना आपण बघतोय. 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 8 धाव संख्येची मात्र गरज. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट. ओ, शॉर्ट बॉल होता. पंचांचा मात्र वाईटचा सिग्नल. मॅच अजून बाकी आहे की काय? थोडस मॅच मध्ये मात्र ट्विस्ट आलाय. एक्स्ट्राची धाव मिळते. धावसंख्या 51, 1 बॉल आणि 7 धावसंख्येची मात्र गरज. संदीप मामा पाटील यांच्याकडून कैरे संघ जर जिंकला तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1 बॉल 7, परंतु कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. एक्स्ट्रा बॉल टाकायचा नाहीये, लीगल बॉल आणि सामना फिनिश होऊ शकतो. इथे आशाभूत नजरेनं पाहिलं जात आहे. तिसरे पंच चेक करतील. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला, त्यामुळे तिसरे पंच आपण चेक करा. क्लोज कॉल, महत्वाची मॅच. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि सामना मात्र जिंकलाय तो गोलंदाजी करणारा सिद्धू 11 कैरे या संघानं. क्रुशियल मोमेंटला बॉल मात्र लेफ्ट केला आणि लेफ्ट करण्याचीच गरज होती, कारण 1-7 इक्वेशन होतं. त्यामुळे वाईट बॉल, नो बॉलच हवा होता, त्यामुळे बॉलला सोडून दिलाय आणि पंचांचा मात्र फेअर डिलिव्हरीचा कॉल आलाय. चला, रिस संघ टॉस जिंकला आणि डिसिजन काय? फिल्डिंग साठी उतरला रिस संघ. त्यामुळे आता प्रथम फलंदाजी क्रियांश 11 साई ब या संघाला मात्र करावी लागेल. चला, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आदरणीय परशुरामजी पाटील साहेब या ठिकाणी येतात. टेंबरी ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत आणि त्यांना आम्ही मुख्य मंचावरती येण्याची विनंती करू. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय वेलकम. आणि सनी पाटील कैरे यांचे मामाश्री आहेत संदीप शेठ पाटील टेंबरी यांच्याकडून कैरे टीम सामना इथे जिंकले, त्यामुळे 2000चं कॅश प्राइज आहे. आणि टीम कॅप्टन आपण हे प्राइज घेण्यासाठी या आणि मॅन ऑफ द मॅच ठरलाय रजत पाटील. 16 बॉल्स आणि तब्बल बॅटिंग मध्ये धावा बनवल्या त्या 32 धावांची विस्फोटक इनिंग साकारणारा रजत पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आदरणीय सन्मानित सागरजी सुखदरे साहेब यांचं मुख्य मंचावरती शुभ पवित्र आगमन होत आहे. रीस पंचायत समिती भारतीय जनता पार्टी अध्यक्ष त्यांचं करूया वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून.